तामगाव पोलीस स्टेशनचे पातुर्डा चौकीचे जमादार तिवारी अखेर निलंबित। व्हायरल झालेल्या मारहाणीच्या व्हिडिओवरून पोलीस कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई। संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलीस स्टेशनचे कर्मचारी तिवारी यांनी पातुर्डा येथील चौकीमध्ये एका व्यक्तीला बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर दिनांक 2/3/2024 रोजी समाजवादी पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य लियाकत खान, महाराष्ट्र प्रदेश महिला सभा उपाध्यक्ष सौ वर्षाताई ताथरकर, बुलढाणा जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर, जिल्हा महासचिव शेख ताऊशिफ, नांदुरा तालुका अध्यक्ष शेख मजर यांनी पोलीस स्टेशन तामगाव येथे येऊन पोलीस उपविभागीय अधिकारी गवळी, तामगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार राजेंद्र पवार यांच्यासोबत व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत पातुर्डा येथील कार्यरत असलेल्या बीट जमादार तिवारी यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी सकारात्मक चर्चा केली। चर्चेदरम्यान पोलीस विभागीय अधिकारी गवळी साहेब यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा यांना दिलेल्या माहितीनुसार यांचे व आदेशान्वये पातुर्डा बीट मध्ये कार्यरत असलेले जमादार तिवारी यांना तात्काळ निलंबित करण्याबाबत तामगावचे ठाणेदार राजेंद्र पवार यांना आदेशित करण्यात आले आहे। त्यावरून तिवारी यांना अखेर निलंबित करण्यात आलं। न्यूज 24 सातपुडा करिता राजेंद्र ससानेसह अमर तायडे, बुलढाणा। मी शेख सईद समाजवादी जिल्हा संपर्क प्रमुख जे तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणारा पातुर्डा गाव, हे गावाचा एक पोलिसाचा मारताना व्हायरल व्हिडिओ आदमपुरीशी याईनं मला पाठवला व तसंच तत्काळ आम्ही समाजवादीचे सर्व मंडळी तत्काळ तामगाव पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्वांना DSP साहेबासोबत चर्चा केला आणि पवार साहेब जे ठाणेदार आहे त्यांना सर्वांना आपले आदेश वरिष्ठ अधिकारीले आठवली जे काही घटना घडलेली ते सत्य सांगितली आणि तत्काळ ते पोलीसवाल्याला निलंबित केल्या गेला। आता पुढची कारवाई अशी आहे की जे मार खाणारा माणूस आहे ते अकोल्याला भरती आहे ॲडमिट, त्याचं जे काही मेडिकल येईल त्याच्यावर ते FIR दाखल होईल। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आम्ही इथं कर्तव्यावर हजर असताना आज एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता। त्या व्हिडिओमध्ये एक पोलीस कर्मचारी एका माणसाला मारण करण्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता। त्याची आम्ही खात्री केली। तर खात्री करताना आम्हाला असं आढळलं की तो पातुर्डा ओपीचे आमचे जे हवालदार त्या ठिकाणचे तिवारी हे त्या ठिकाणी जे गैरहजर होते ANC मधले त्यांना ते मारण करता दिसून आले त्या ठिकाणी। आम्ही त्याबाबत आम्ही लागेल चौकशी पण केली। तसा अहवाल आम्ही वरिष्ठांना सादर केला त्यांच्या विरोधाचा का ज्यांनी असं या ठिकाणी मारण केल्याबाबत। तर त्या दरम्यान वरिष्ठांचे आपल्या जर कार्य होऊन त्यांना तात्काळ निलंबित केलेलं त्या ठिकाणी आणि जे याच्यातले जे जखमी होते त्या ठिकाणी त्यांना मारण केले त्यांच्याशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यांचा संपर्क साधून त्यांचं स्टेटमेंट त्यांच्या शब्दात लिहून आणि त्याप्रमाणे पुढील प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची कारवाई ठेवलेली आहे।